नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांची प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर सेवा बघणार आहोत. बघा, लवकरच स्वामींची पुण्यतिथी येते आणि त्या पुण्यतिथीनिमित्त 9 एप्रिल ते 15 एप्रिल हा पुण्यतिथी सप्ताह चालू होतो आहे. आणि पुण्यतिथी सप्ताहामध्ये बरेच म्हणजे त्या 7 दिवसात इतकं सगळीकडे छान वातावरण असतं. सगळीकडे पारायण चालू असतात. केंद्रामध्ये असेल, घराघरांमध्ये पारायण चालू असतात तर तुम्हाला आणि खरं सांगू का, इतर वेळी पारायण ज्यावेळी आपण करतो त्याची 10 पट जर म्हणजे त्याचं 10 पट जर आपल्याला पुण्य मिळत असेल तर सप्ताहात जो पारायण करतो त्याला 100 पटीने त्याचं पुण्य मिळतं, फळ मिळतं आणि त्याच्या इच्छा आकांक्षा देखील लवकर पूर्ण होतात. कारण सप्ताहात पारायण करण्याचं खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण त्यावेळी फक्त पारायणाचीच सेवा आपल्याकडून होत नाही, तर त्यावेळी अनेक सेवा आपल्याकडून होतात. जर केंद्रामध्ये तुम्ही सेवा करायला गेलात तर तिथे प्रहर सेवा असते, याग सेवा असते, अखंड नामस्मरण असतं. तर अखंड नामस्मरण तिथे चालू असतं. प्रहरे सेवा तर खूप 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 प्रभावी सेवा असते. या सेवेमध्ये जो कोणी भाग घेतो किंवा जो कोणी समाविष्ट होतो त्याचं खरंच साक्षात त्यांना महाराज दर्शन देतात असं म्हटलं जातं. पण ही सेवा नशीबवानांनाच मिळते आणि आधीच या सेवेसाठी लोक आपली नावं देत असतात. तर प्रहर सेवा म्हणजे काय, तर बघा, ही वीणा म्हणजे हातात वीणा धरून किंवा अखंड म्हणजे सकाळी 8 ते संध्याकाळी 8 हीच म्हणजे सकाळी 8 ते संध्याकाळी 8 महिलांसाठी सेवा असते आणि संध्याकाळी 8 ते सकाळी 8 अशी पुरुषांसाठी सेवा असते. तर ही दर 2-2 तासाला, आता मी आहे तर 2 तास मी अखंड वीणा धरून स्वामींचं नामस्मरण करणार. 2 तास झाल्यानंतर दुसरा भक्त येणार, त्याच्यानंतर तिसरा भक्त, असं अखंड नामस्मरण. जी वीणा असते ती अजिबात खाली ठेवायची नसते, असं प्रहरी सेवा आहे. याग सेवा असतात, यामध्ये बरेच याग असतात. स्वामी याग, गणेश याग, चंडी याग किंवा मल्हारी याग, रुद्रयाग, गीताई याग असे 6 प्रकारचे याग असतात. आणि हे 7 प्रकारचे याग असतात. तर याग म्हणजे काय, तर स्वाहाकार असतो. तर प्रत्येक देवीच्या नावाने आपण स्वाहाकार करायचा असतो. अनन्य, जितकं बोलावं तितकं कमी आहे, अनन्यसाधारण महत्त्व असतं. तसेच अखंड पारायण चालू असतात. तर स्वामीचरित्र सारामृत त्रिकाळ आरत्या होत असतात केंद्रामध्ये. बऱ्याच जणांना केंद्रामधली माहिती नाही, त्याच्यामुळे मी थोडक्यात बेसिक माहिती तुम्हाला सांगते. तर अखंड नामस्मरण चालू असतं, अखंड म्हणजे याग सेवा चालू असते किंवा अखंड पारायण चालू असतात. म्हणजे स्वामीचरित्र सारामृत अखंड चालू असतं. तिथे एक भक्त बसला की दुसरा भक्त वाचनाला बसतो, तिसरा झाला की तो चौथा बसतो. अशा प्रकारे स्वामीचरित्र सारामृताचं पारायणसुद्धा अखंड चालू असतं 7 दिवस. त्याच्यामुळे इतकं पवित्र आणि इतकी भक्तिमय तिथलं वातावरण झालेलं असतं. ते सकाळची 8:30ची आरती, 10:30ची 8ची, 10:30ची आरती, 6:30ची आरती, त्रिकाळ आरत्या चालू असतात. इतकं छान वाटतं ना की काही बोलू नका. त्याच्यामुळे केंद्रात जर तुम्ही सेवा करणार असाल तर नक्कीच यातील एका सेवेमध्ये तुम्ही सहभाग घ्या किंवा स्वामींच्या गुरुचरित्र पारायणामध्ये सहभाग घ्या. जी सेवा जमेल ती सेवा करा. पण ज्यांना काहीच सेवा जमत नाही, या सप्ताहानिमित्त भले तुमच्या गावात केंद्र नाही आहे, ठीक आहे, पण तुम्ही घरात ही सेवा करू शकता. घरात जरी तुम्ही सेवा केली तरी त्याचं पावित्र्य तेवढेच तुम्हाला मिळणार आहे. कारण त्यावेळी वातावरणातच इतकी पवित्रता असते की आपलंही मन इतकं प्रसन्न असतं आणि जी सेवा आपण करतोय ती खरंच महाराजांच्यापर्यंत लवकर पोहोचते. महाराजही आपल्यावरती प्रसन्न होतात. तर ज्यांना आता सप्ताह 9 एप्रिल ते 15 एप्रिल आहे, बऱ्याच जणांचं बिझी रुटीन असतं. म्हणजे कामानिमित्त त्यांना गुरुचरित्र पारायण असेल करायला जमत नाही. मग त्यांनी कोणती सेवा करायची. बघा, इच्छा तर खूप असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. सांसारिक अडचणी आहेत, प्रापंचिक अडचणी आहेत, आर्थिक अडचणी आहेत, शारीरिक अडचणी आहेत. पण प्रत्येकाला वाटतं की माझी इच्छा पूर्ण व्हावी, माझं काम व्हावं किंवा स्वामी माझ्या पाठीशी असावेत. तर काय करायचं, तर तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता. नसेल जमत तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करा. अगदी 1 तासात हे पारायण होतं. नसेल तर तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करा. कुठलीही सेवा करा, पण ह्या 7 दिवसात अखंड तुम्ही सेवा करा. आता
स्वामीचरित्र सारामृताचं एक पारायण तुम्ही रोज करा. असे 7 दिवसात तुमचे 7 पारायण होतील. संक्षिप्त गुरुचरित्र 1 तास लागतो वाचायला. अगदी संपूर्ण गुरुचरित्र वाचल्याचं तुम्हाला पुण्य मिळेल. संक्षिप्त गुरुचरित्र म्हणजे काय, तर गुरुचरित्राचा जे काही मेन म्हणजे महत्त्वाच्या ओळी आहेत किंवा महत्त्वाच्या ओव्या आहेत त्यामध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे गुरुचरित्राचा सार तो आहे आणि अखंड गुरुचरित्र वाचल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. 7 दिवसात 7 पारायणाचे तुम्ही करू शकता, 7 वेळा वाचू शकता. आणि एवढंही तुम्हाला जमत नाही तर तुम्ही 1 श्लोकी गुरुचरित्र करू शकता. तर 1 श्लोकी गुरुचरित्र कसं करायचं, तर बघा 1 श्लोकी गुरुचरित्र जो म्हणजे करतो किंवा आपल्या घरामध्ये म्हणतो त्याला संपूर्ण गुरुचरित्र वाचल्याचं पुण्य मिळतं. तर तुम्हाला कसं वाचायचं आहे बघा. सगळ्यात पहिले ज्यांना काहीच जमत नाही ना त्यांच्यासाठी मी सांगते. तर तुम्ही पहिल्यांदा महाराजांची देवपूजा सप्ताह कधी चालू होते, तर 9 एप्रिलपासून तुम्हाला ही सेवा करायची आहे. अखंड 7 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर आता सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचं, स्वामींची मूर्ती किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल त्याच्यावरती अभिषेक वगैरे करायचा. अगदी शुद्ध पाण्याचा अभिषेक करा. मी असं म्हणत नाही की पंचामृताने करा वगैरे, पण शक्यतो आपल्या छान पर्वाला सुरुवात होते, छान सप्ताहाला सुरुवात होते. तर अगदी काहीच नाही ना, काहीच जमत नाही त्याच्यापेक्षा काहीतरी केलेलं चांगलं लक्षात घ्या. म्हणून छानपैकी महाराजांची मूर्ती असेल, दत्त महाराजांची मूर्ती तुमच्याकडे नसेल तर ठीक आहे, स्वामींच्या मूर्तीवरती छान पंचामृताचा अभिषेक करा किंवा शुद्ध पाण्याचा अभिषेक करा. त्याच्यानंतर महाराजांची पंचोपचार पद्धतीने पूजा करा. धूप दीप अगरबत्ती लावा, महाराजांना अष्टगंध चंदन लावा आणि महाराजांना जर तुमच्याकडे असेल तर हिना अत्तर महाराजांना लावा, पिवळं फूल महाराजांना अर्पण करा. आणि त्याच्यानंतर बघा, गुरुचरित्राचा कोणताही भाग तुम्ही वाचत असाल तर तो पावित्र्यानेच वाचला पाहिजे, कारण गुरुचरित्र हा 5वा वेद आहे, लक्षात घ्या. आणि त्याचं पावित्र्य हे आपण राखलंच पाहिजे. नाही फक्त गुरुचरित्र वाचतानाच सगळे नियम अटी पाळायचे का, तर असं नाही. बघा, एखादा तुम्ही अध्याय वाचताय तो पण असं पावित्र्य राखूनच वाचला पाहिजे. नाही एकच अध्याय वाचतो एवढं सगळं कशाला, तर नाही. बघा, काही नियम अटी आपल्याला पाळावी नाही लागत, पण आपलं मन प्रसन्न पाहिजे, आपलं मन शांत पाहिजे, आपला विश्वास त्या सेवेवरती पाहिजे, तरच आपलं काम होत असतं, लक्षात घ्या. नाहीतर एखाद्याने सांगितलं आहे मनी नाही भाव आणि देवा मला पाव, असं होत नसतं, लक्षात घ्या. जर तुमच्या मनात शुद्ध भक्तिभाव असेल तर तुम्ही नुसतं महाराजांचं नामस्मरण जरी केलं किंवा नुसतं फक्त काय म्हणतो आपण, एकदा जरी महाराजांचं नाव तुमच्या तोंडात आलं तरी महाराज तुम्हाला त्याचं फळ देतात, लक्षात घ्या. तर आता 1 श्लोकी गुरुचरित्र कसं करायचं, तर असे पंचोपचार पद्धतीने पूजा करायची महाराजांची आणि महाराजांना प्रार्थना करायची की महाराज या सप्ताहामध्ये तुमच्या पुण्यतिथी सप्ताहानिमित्त मी म्हणजे मला म्हणजे आता महाराजांना आपलं सगळं माहीतच असतं. महाराजांना सांगायचं की मला गुरुचरित्र पारायण करायची खूप इच्छा होती, पण काही कारणाने ते शक्य नाही, पण तुमची इच्छा असेल तर मी नक्कीच हे पारायण करेल किंवा तुम्ही माझ्याकडून ही पारायण करून घ्या. पण ह्या 7 दिवसात मी 1 श्लोकी गुरुचरित्र करणार आहे किंवा संक्षिप्त गुरुचरित्र वाचणार आहे किंवा स्वामीचरित्र पारायण करणार आहे. जे पण तुम्ही करणार आहात ते महाराजांना सांगायचं, महाराजांना विनंती करायची आणि हे 7 दिवस माझ्याकडून अखंड सेवा घडू दे, कुठलेही विघ्न येऊ नयेत किंवा कुठलेही खंड पडू नये अशी महाराजांना प्रार्थना करायची आणि सेवेला चालू करायचं. सेवा काय करायची, तर आता 1 श्लोकी गुरुचरित्र म्हणजे काय, तर संपूर्ण गुरुचरित्राचा सार किंवा अर्थ त्या एका श्लोकामध्ये. तुम्हाला फक्त 1 श्लोक म्हणायचा आहे, रोज तुम्हाला 1 श्लोक म्हणायचा आहे. रोज 11 वेळेस 21 वेळेस तुम्हाला हा श्लोक म्हणायचा आहे, कळालं. तुमच्या इच्छेनुसार. आता गुरुचरित्र वाचणे म्हणजे 1-1.5 तास 2 तास आपल्याला लागतात, पण हा श्लोक जर तुम्ही जितके वेळेस वाचाल, बघा 10 मिनटं 15 मिनटं तर आपण काढूच शकतो ना. बाकी मी परत सांगते की काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं चांगलं. जो हा श्लोक जरी आहे तुम्ही मनापासून म्हणलात तरीसुद्धा तुम्हाला गुरुचरित्र वाचल्याचं पुण्य मिळेल, सप्ताहात सेवा केल्याचं समाधान मिळेल. तर आता कसं करायचं, सगळ्यात पहिले स्वामी स्तवन म्हणायचं. कुठली आता संकल्पयुक्त जर तुम्ही म्हणणार असाल तर संकल्प करायचा. संकल्प झाल्यानंतर तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे. स्वामी स्तवन जे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे, तर स्वामी स्तवन पहिल्यांदा म्हणायचं. त्याच्यानंतर एकदा अथर्व शीर्ष म्हणायचं, एकदा त्याच्यानंतर स्वामींची माळ घ्यायची आणि सेवेला चालू करायचा. बघा, कळालं. एकदा पहिल्यांदा पंचोपचार पद्धतीने महाराजांची पूजा करायची, संकल्प करायचा, एकदा अथर्व शीर्ष म्हणायचं, कारण कुठल्याही चांगल्या सेवेची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने करत असतो आणि महाराजांना प्रार्थना करायची की ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे म्हणून. आणि त्याच्यात आपल्या म्हणजे केंद्रामध्ये पण आपल्याला सगळ्यात पहिला जो याग असतो तो गणेश यागच असतो, कारण गणेशाच्या पूजनानेच सप्ताहाला सुरुवात होत असते.
म्हणून आपल्याला देखील घरात जरी आपण सेवा करत असलो तर गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने करायचे आहे. सगळ्यात पहिले गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं, स्वामी स्तवन घ्यायचं, संकल्प करायचा, स्वामी स्तवन म्हणायचं, गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आणि त्याच्यानंतर स्वामींची एक माळ घ्यायची श्री स्वामी समर्थ म्हणून. आणि त्याच्यानंतर आपली जी काही नित्यसेवा आहे ती नित्यसेवा करायची रोज. म्हणजे स्वामी चरित्राचे 3 अध्याय, तारक मंत्र आणि 11 माळी किंवा 1 माळ ही नित्यसेवा करून घ्यायची. आणि त्याच्यानंतर हे 1 श्लोकी गुरुचरित्र तुम्हाला वाचायचं आहे. आता 1 श्लोकी गुरुचरित्राचं काय ग्रंथ आहे किंवा काय नाही, फक्त एका पानावर तुम्हाला हा श्लोक लिहून घ्यायचा आहे. तर तो श्लोक कोणता, तर बघा, दत्ताचा अवतार हा तुम्ही मी जसं सांगते तसं तुम्ही लिहून घ्या, कळालं. दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पिठापुरी, त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी, तीर्थे हिंडत पातला भिल्लवर्तचिये संगमा, तेथुनी मठ गाणगापुरी वसे वारी दीनांच्या श्रमा. तर हा फक्त 4 ओळी श्लोक आहे, जो 1 श्लोकी गुरुचरित्र म्हणून ओळखला जातो. अनन्यसाधारण याचं महत्त्व आहे. जो पण रोज नित्यसेवेमध्ये हा श्लोक म्हणतो त्याच्या पाठीमागे दत्त महाराजांचा आशीर्वाद कायम असतो. आणि हे 1 श्लोक जरी तुम्ही म्हणलात रोज, आता संकल्प जर केला असला तर संकल्पामध्ये म्हणायचं की मी हा श्लोक जो आहे तो पुढचे येणारे 7 दिवस किंवा या सप्ताहामध्ये रोज 51 वेळा म्हणणार आहे किंवा रोज 21 वेळा म्हणणार आहे किंवा रोज 11 वेळेस म्हणणार आहे. शक्यतो जेवढी जास्त वेळा सेवा कराल तेवढे लवकर तुम्हाला मेवा मिळेल किंवा लवकर तुमची इच्छा पूर्ण होईल. 51 वेळा म्हणू शकता, काही हरकत नाही, 15-20 मिनिटात होतं, कळालं. अगदी मोठा श्लोक नाही, 4 ओळींचाच श्लोक आहे. परत एकदा सांगते, दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पिठापुरी, त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी, तीर्थे हिंडत पातला भिल्लवर्तचिये संगमा, तेथुनी मठ गाणगापुरी वसे वारी दीनांच्या श्रमा. अगदी सोपा आणि अगदी संस्कृतमध्ये पण नाही, आपल्या प्राकृत मराठी भाषेतच आहे, पण अत्यंत प्रभावी तुमची इच्छा पूर्ण करणारा हा श्लोक आहे. आणि गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे. म्हणून ज्यांना काहीच शक्य नाही, इच्छा असूनही काही शक्य नाही, त्यांनी हा 1 श्लोकी गुरुचरित्राचं पारायण करा किंवा ह्याचे पाठ करा किंवा रोज 7 दिवस संकल्पयुक्त ही सेवा करा. तर तुम्ही संकल्पामध्ये म्हणायचं की 21 वेळा, 11 वेळा, 51 वेळा मी म्हणणार आहे. आणि रोज तुम्हाला अशा प्रकारेच सेवा करायची आहे. स्वामी स्तवन फक्त पहिल्याच दिवशी म्हणायचं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून महाराजांची रोज पंचोपचार पद्धतीने पूजा करायची. त्याच्यानंतर रोज म्हणजे अथर्वशीर्ष वगैरे पहिल्याच दिवशी म्हणायचं, रोज म्हणायची काही गरज नाही. पण दुसऱ्या दिवशीपासून पहिल्यांदा 1 माळ स्वामींची घ्यायची, त्याच्यानंतर आपली नित्यसेवा करायची आणि त्याच्यानंतर मग 21 वेळाही हा श्लोक म्हणायचा. तर आणि त्याच्यानंतर महाराजांची आरती घ्यायची, महाराजांना नैवेद्य दाखवायचा आणि रोज 7 दिवस ही तुम्ही सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन गा. तुमचं अडलेलं काम पूर्ण होईल. 7 दिवसात तुम्हाला कुठली जी तुमच्या आयुष्यात समस्या आहे त्यातून मार्ग मिळेल, धनवृद्धी होईल. किंवा गुरुचरित्र पारायण हे असं आहे की त्याचा एक भाग जरी किंवा त्याचा सारांश जरी तुम्ही पठण केला मनाने, श्रद्धेने, विश्वासाने, तर त्याचं पुण्य तुम्हाला मिळतं, त्याचे लाभ तुम्हाला मिळतातच. कारण हा 5वा वेद आहे. कुणाचंही काम नव्हे की गुरुचरित्र पारायण करणं, नशिबवानाच्या हातूनच किंवा नशिबवानाकडूनच ह्या गोष्टी होतात. नशिबवानाकडूनच हा ग्रंथ वाचला जातो किंवा याचे अध्याय किंवा हे 1 श्लोकी गुरुचरित्र हे कुणाचंही काम नाही वाचणं. म्हणून तुम्हाला जर इच्छा झाली की ही सेवा करायची आहे तर साक्षात महाराजांची इच्छा आहे असं समजा आणि सेवेला सुरुवात करा. शक्यतो बघा, तुम्ही खूप बिझी आहात, ऑफिसमध्ये जाता किंवा कामावर जाता, पण सकाळी हे 7 दिवस सकाळी लवकर उठा, सेवा करा आणि मग कामावरती जा. बघा 7 दिवस तुमचे कसे गेले कळणार नाहीत. एक सुंदर सेवा, सप्ताहात तुमची सेवा घडते आणि याच्याहून मोठं पुण्य नाही, लक्षात घ्या. म्हणून ज्यांना काहीच शक्य नाही त्यांनी ही सेवा नक्की करा. चला, आजचा व्हिडिओ तेच एंड करते. आवडला असेल तर, आणि हो, तुम्हाला जर सप्ताहापासून चालू करायचं नसेल किंवा सप्ताहात तुमची काही अडचण असेल, प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही आजपासून, उद्यापासून ही सेवा चालू करा. ह्या सेवेला कुठलंही बंधन नाही, कधीहीपासून तुम्ही ही सेवा चालू करू शकता, काही हरकत नाही. कळालं? काही सप्ताहात आम्हाला पिरियड्स येणार आहे किंवा त्यावेळी आमची डेट आहे किंवा काय, तर आजपासून, उद्यापासून तुम्ही ही सेवा चालू करू शकता. कळालं? तर चला, आजचा व्हिडिओ तेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.